विस्तारानं नवी दिल्लीत आयोजित एआय इंडिया इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी जगभरातून भारतात आलेल्या राष्ट्रप्रमुखांशी, नेत्यांशी आणि उद्योगधुरीणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं भेट आणि द्विपक्षीय बैठका घेत आहेत. जागतिक नेत्यांसह पंतप्रधान द्विपक्षीय संबंध, जगापुढची भविष्यातली आव्हानं, तंत्रज्ञान आणि त्यात भारताची भूमिका याबाबत चर्चा करत आहेत. स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेज यांच्याशी झालेल्या संवादात दोन्ही नेत्यांनी भारत स्पेन सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं विविध मुद्द्यांवर चर्चा केली. व्यापार आणि अर्थव्यवस्था, डिजिटल, नवोन्मेष, आरोग्य, हवामान, कृती आणि शिक्षण यांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर यावेळी विचारविनिमय झाला. भारत EU संबंधांना स्पेननं सातत्यानं पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं. भारत स्पेन मैत्री वाढवण्याच्या मार्गावर विशेषतः संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर यावेळी चर्चा झाली असं मोदी यांनी म्हटलं आहे. युरोपियन युनियनबरोबरच्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराचा स्पेनबरोबरच्या आर्थिक सहकार्यावर खूप सकारात्मक परिणाम होईल आणि दोन्ही देशांच्या लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील असं ते म्हणाले. पंतप्रधानांनी फिनलंडच्या पंतप्रधान अँटी पेटेरी ओर्पो यांच्याशी शाश्वतता आणि डिजिटलायझेशन, AI संशोधन आणि नैतिक नवोन्मेषातील सहकार्य आणि भारतीय प्रतिभा यावर द्विपक्षीय सहकार्य कशाप्रकारे बळकट करता येईल यावर चर्चा केली. उभय नेत्यांनी उत्तरदायी, प्रतिभा आधारित AIला पुढे नेण्यासाठी आणि शाश्वत भविष्यासाठी तंत्रज्ञान सक्षम उपायांचा वापर करण्याची वचनबद्धता अधोरेखित केली. भारत आणि फिनलंड यांनी व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यामुळे आर्थिक संबंधांना मोठी चालना मिळेल असं पंतप्रधान म्हणाले. उभय नेत्यांनी यावेळी 6G, नवोन्मेष, स्वच्छ ऊर्जा, जैवइंधन आणि चक्रीय अर्थव्यवस्था यांसारख्या भविष्यकालीन तंत्रज्ञानात सहकार्य वाढवण्याबद्दल देखील चर्चा केली. शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुचिक यांच्याशी व्यापार आणि गुंतवणूक, AI, फिनटेक, शिक्षण, शेती, पर्यटन या क्षेत्रामधील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या मार्गावर चर्चा केली. त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारविनिमय केला. पंतप्रधान मोदी यांनी क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेनकोविक, भूतानचे पंतप्रधान दाशोत शिरिंग तोब्गे, कझाकस्तानचे पंतप्रधान ओल्जाज बेक्टेनोव, एस्टोनियाचे अध्यक्ष अलार करिस यांच्याशी देखील द्विपक्षीय चर्चा केली. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी देखील आज पंतप्रधानांची भेट घेतली. भारत AIमध्ये करत असलेल्या कामाबद्दल आणि या क्षेत्रातील प्रतिभावान विद्यार्थ्यांबरोबर आणि व्यावसायिकांबरोबर गुगल कशाप्रकारे काम करू शकते याबद्दल यावेळी चर्चा झाली.